वसई विरारसह मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता आता मनसे आक्रमक झालेले आहे। मनसेने आज विरारच्या आरटीओ कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर आपण आता या आरटीओ कार्यालयाच्या बाजूला उभा आहोत। या ठिकाणी हजारोच्या संख्येने सैनिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि आज धडक मोर्चा जो आहे हा आरटीओ कार्यालयावरती धडकणार आहेत। मनसेचे नेते अविनाश जाधव मुख्यतः या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत। आपल्यासोबत काही मनसैनिक आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, काय मागणी आहे आपली प्रमुख मागणी आहे? जसं तुम्ही हायवेला बघाल घोडबंदर ते दलासरी जे ट्रॅफिक होते, जड अवजडचा जो प्रश्न आहे, जसे ओल्ड रोड ट्रक असतील सर्व राईट साईडने चाललेले आहे, त्यावरती कुणाचंही लक्ष नाही। शहरामध्ये जी ट्रॅफिक आहे त्याचं टोटली प्रश्नाचं शून्य नियोजन आहे, त्याचं नियोजन काही नाही, त्याच्यावरती शून्य नियोजन आहे। तसंच तुम्ही अनाधिकृत रिक्षा आहेत शहरामध्ये चालणाऱ्या, रॅपिडो आहेत, ज्या रिक्षावाल्यांना त्यांना परमिशन फक्त ई बाईकला दिलेलं आहे, पण सरसकट बाईक चालतायत, त्याचे टप्पा वाहतूक होते, त्यांच्यावर कुणाचंही काही लक्ष नाही आहे। त्याच्या विरोधामध्ये आजचा आपला आरटीओवरती मोर्चा आहे। तुम्ही काय सांगाल, आपण कशा पद्धतीने या ठिकाणी जमलेला आहेत, काय आपली मागणी असेल? आम्ही प्रादेशिक परिवहन विभागाला सातत्याने पत्रव्यवहार करतो। शहरात एवढा मोठा चेकपोस्ट, गुजरात बॉर्डरला चेकपोस्ट असताना सुद्धा अवजड वाहने तिकडनं पास कशी काय होते? त्या अवजड वाहनांमुळे पूर्ण रस्त्याची वाट लागते, रस्त्याला खड्डे पडतात, त्याच्याबरोबर वाहतूक कोंडी होते। मागच्या 15 दिवसापूर्वी एका वाहतूक कोंडीमुळे एका लहान मुलाचा जीव गेला, त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचता आलं। त्याचबरोबर शहराची सुद्धा अशी अवस्था झाली आहे की शहरामध्ये आपण रिक्षा बघितल्या, अनधिकृत रिक्षा चालतात, मॅजिक चालतात, टँकर चालतात। आज परवा 8 दिवसापूर्वी या ठिकाणी देवीला आणायला जाताना सकाळी त्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला टँकर खाली। जर ही टँकर अवजड वाहनं चालतात, शहरामध्ये व्यवस्थित ट्रॅफिक नियोजन केलं आणि हे टँकर अवजड वाहनं रात्रीच्या वेळेस चालवली तर कुठेतरी जी निष्पाप लोक आहेत, ज्यांचा या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळे मृत्यू जातोय, ते कुठेतरी थांबेल। या सगळ्यांच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आमचे मनसे नेते अविनाश जाधव साहेब, वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक साहेब आणि वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद मोरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही हा जो जनतेचा रोष आहे, सामान्य इकडचे जे स्थानिक लोक आणि जनतेचा रोष आहे, त्या रोषातून आज मोर्चात रूपांतर करून आज हा धडक मोर्चा आम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयावर घेऊन जातो। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी अनेक लोकांचे जीव जात आहेत, परंतु प्रशासन अजूनही जागं होत नाही। काय मागणी आहे? प्रशासन, वसई विरारचं प्रशासन संपूर्णपणे झोपलेलं आहे। म्हणजे परिवहन विभाग असो, परिवहन मंत्री असो, परिवहन मंत्री काय करतात? फक्त रील काढायचं काम करतात का? आणि परिवहनची जी लोक आहेत, आरटीओची, ती काय झोपलेली आहेत का? टोलवरची लोक झोपलेली आहेत का? फक्त टोल घ्यायचं काम करतील आणि रस्त्याला गाड्या कशा चाललेल्या आहे, वाहतूक कोंडी किती होते, खड्डे किती पडलेले आहेत, त्याच्या संदर्भात कोणालाच काही घेणं देणं पडलेलं नाही मिळत। वसई विरारचे आमदार करतात काय? दोन्ही तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षातले करतात काय? फक्त रील बनवतात। रीलवरती तुमची कामं चालतात का? काय पत्रव्यवहार करतात तुम्ही? लाखो करोडो रुपयाचे टेंडर काढता आणि एका पावसाळ्यामध्ये तुमची ती संपूर्ण नेस्तानाबूत तो रोड होऊन जातो। सामान्य नागरिकांनी करायचं काय? सामान्य नागरिकांचे किती जीव तुम्ही येत्या काळामध्ये जीव घेणार आहे? लोकांना अक्षरशः याचा कंटाळा आलेला आहे आणि जनतेचा प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे। तो रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही आमचे नेते सन्माननीय जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब, विनोद मोरे साहेब आणि वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढत आहोत। पण येत्या दिवाळीपर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्हाला या अधिकाऱ्यांच्या कानाखाली फटाके आवाज काढून यांना जागा करावं लागणार आहे आम्ही ते करणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही ताकद आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा। जर तुम्हाला कामं करायचे नाहीये तर तुम्ही तुमच्या आणि आता मोर्चाला थोड्याच वेळात काय सांगा? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे जय 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 भवानी। प्रमाणामध्ये काय मागणी आपली? मागणी हीच आहे, रस्त्यांवर होणारी ही वाहतूक कोंडी आहे, त्या वाहतूक कोंडीला कुठेतरी मला वाटतं प्रादेशिक परिवहन कार्यालय हे जबाबदार आहे आणि वारंवार इथे होणारे अपघात, त्या अपघाताला जबाबदार कोण आहे? आता बघितलं तुम्ही, लहान मुलगी आई वारलेली आहे, त्या तिला न्याय कोण मिळवून देणार? असे अनेक प्रश्न आहेत। रस्त्याच्या पार्किंगचा विषय आहे, पार्किंग कुठे कोणासाठी उपलब्ध नाहीये। ज्या ठिकाणी एखादा माणूस एखाद्या मेडिकलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेला आरटीओचे ट्रॅफिकवाले येतात, फोटो काढतात आणि मग त्यांना मोबाईलवर, व्हॉट्सअपवर दंड केला जातो। अरे पण तो माणूस कशासाठी गेलाय ते तर गांभीर्य ओळखा।
बाकीच्या अशा व्यवहारच पडलेल्या गाड्या. काय मागणी आहे आपली आता? आमची मागणी आहे हे सगळं रद्द झालं पाहिजे. जे मोबाईलवर ट्रॅफिकचे हवालदार मोबाईलवर जो फोटो काढून ट्रॅफिक दंड देतात त्याला आमचा विरोध आहे. खरं म्हणजे ते सरकारच्या नियमामध्ये नाहीये. त्यांच्याकडे एक मशीन दिलेली आहे, त्या मशीनच्या माध्यमातून त्यांनी दंड घेतला पाहिजे. आमची मागणी ही आहे की जो खरोखर बेकायदेशीर पार्किंग करतो त्याच्यावर तुम्ही दंड करा, पण आम्हाला पार्किंगसाठी जागा तर द्या. हीच आमची मागणी आहे. आपण बघितलं असेल एक ना अनेक असे प्रश्न घेऊन मनसैनिक आज विरारच्या आरटीओ कार्यालयावरती धडकलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिकांना होणारा नाहक त्रास हा कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि हीच मागणी घेऊन मनसे आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड, विरार.